क्रांती आंदोलन आयोजित पुणे जिल्ह्यातील भूमिहीन व बेघर दिव्यांगांच्या घरासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, सुरेखा ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिव्यांग जन आंदोलन करण्यात आले। हजारो दिव्यांगांना राहण्यासाठी स्वतःचं घर नाही, ते बेघर आहेत। डोक्यावर छत नसल्यामुळे त्यांचा राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या दिव्यांग बांधवांना हक्काचं घर मिळावं अशी मागणी धर्मेंद्र सातव यांनी या प्रसंगी निवेदनाद्वारे शासनाकडे केली। या आंदोलनात पुणे जिल्हा अध्यक्ष अनिता कदम, जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रियाताई लोखंडे, दौंड तालुका अध्यक्ष सुभाष अण्णा दिवेकर, शिरूर तालुका अध्यक्ष कुंडलिक वायकुळे, खेड तालुका अध्यक्ष जीवन टोपे, भोर तालुका अध्यक्ष बापू कुडळे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, जिल्हा सचिव विजय तांबे, हवेली तालुका अध्यक्ष दत्ता सूर्यवंशी, सुरेश पाटील, बाळासाहेब काळभोर, नंदू राऊत, शिवाजी शिंदे, ज्योती हिवरे यांसह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। सीएम न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंग बांधवांनी आंदोलन केलेलं आहे। नक्की आंदोलनाचा विषय काय आणि कोणत्या मागण्या आहेत आपण आज जाणून घेऊ। आपल्यासोबत आहेत धर्मेंद्र सातव, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगाल सर, आज कोणत्या मागण्या घेऊन आज तुम्ही आंदोलन करताय? आज आमची एकमेव मागणी होती, जे भूमिहीन, बेघर दिव्यांग आणि गरजू दिव्यांग बांधव यांचा राहण्यासाठी जागा नाहीये, त्या खूपच कठीण प्रसंगात ते आपलं राहणीमान घालवत आहे। आज आमची मागणी होती शासनाकडे की बाबा पुणे जिल्ह्यात जेवढे गरजू दिव्यांग बांधव आहेत, भूमिहीन, बेघर आणि आर्थिक गरीब, या सर्व दिव्यांगांना हक्काच्या घरासाठी शासनाने 1 गुंठा जागा द्यावी। कारण त्या लोकांकडे रोजगारही नाहीये, रोजगार हाताला काम नाहीये आणि राहायला निवारा नाहीये। अशा अवस्थेत हा दिव्यांग बांधव खूपच अडचणींना सामोरे जात आहे। त्याला पंतप्रधान मोदी साहेब म्हणले होते की 2022ला सर्व गरजू लोकांना घर दिलं जाईल, परंतु आजही आमच्या दिव्यांग बांधवांपर्यंत त्याची कुठली त्या योजनेचा लाभ आलेला नाहीये। आता केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे 2024 पर्यंत सर्व दिव्यांगाला घरकुल देण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे। तर केंद्र सरकारची जर ही प्रामाणिक इच्छा असेल तर माझा हा देव 2 हात नाही, 2 पाय नाही, 2 डोळे नाही, अशा दिव्यांग बांधवांना केंद्राने प्राधान्याने विचार करावा, जे भूमिहीन, बेघर आहे त्यांना हक्काचं घर द्यावा। कारण दिव्यांग बांधव हा जन्मल्यापासून तर मरेपर्यंत त्याला अडचणींना सामोरे जावं लागत आहे। अडथळ्याची शर्यत त्याला पार करावी लागत आहे। असा दिव्यांग बांधव, पण माझा दिव्यांग बांधव लढायचं सोडत नाहीये। कुठे तुम्हाला आढळणार नाही की दिव्यांग बांधवांनी आर्थिक परिस्थितीला किंवा शारीरिक व्यंगाला वैतागून त्यांनी आत्महत्या केलेली, तो लढण्याची जबरदस्त इच्छा ठेवतो। परंतु सरकारकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्ही समाजाचे एक घटक आहोत। आम्ही समाजाचे एक घटक असल्यामुळे समाजाने, प्रशासनाने आम्हाला फक्त आहे ना संधी दिली पाहिजे। तुम्ही संधी द्या, आमचा व्यंग आम्ही बाजूला सारून आमच्यातलं जे कौशल्य आहे हे आम्ही समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी वापरू, फक्त आम्हाला संधी द्या। आणि 1 गुंठा जागा देण्यासाठी आज हे आंदोलन इथं ठेवलेलं होतं। कलेक्टर साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही आंदोलन मागे घेत आहे। माझं नाव मंगल गायकवाड आहे, मी शिरूरमध्ये राहते। पण माझी सोय म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मला कोण दुसऱ्यांचा आधार लागतोय। प्रत्येक ठिकाणावरती जायचं म्हणू कशात पण नाही का, मला गाडीच्या आतपर्यंत सोय नाही झाली, नाही घरकुलाची, नाही जागेची, नाही काय। मला घरकुल पाहिजे, 1 गुंठा जागा पण पाहिजे। आणि त्याच्यामध्ये की आज माझ्या घर असं आहे की माझ्या गटारीचं पाणी पूर्ण माझ्या घरामध्ये येतं। इथपर्यंत मी गटारीत असते, माझ्या फोटो आहेत गटारीचे, मी नोंद पण केली, पण कोणी दखल घेत नाही। आमच्या अपंगासाठी कोणी लढत पण नाही। या मॅडम, हे सर लोक एवढ्या पुरतं ते आहेत, ठीक आहे, आज आहेत म्हणून आमच्यासाठी नाही का इथपर्यंत आले। ते सगळ्यांना गोळा करून आणले त्यांनी का आम्हाला एक आधार मिळून कोणाचं तरी त्यांच्या मला नाही का मानधन पण 1000 रुपये आहेत। मला एक मुलगा आहे, माझा नवरा मला सोडून गेलाय, पण तेवढ्या 1000 रुपयात होत नाहीये माझं काही। मला एक नाही का गुंठा जागा जर भेटली तर माझ्या लेकरासाठी सरकारने जर मदत केली तर मी काहीतरी नाही का धंदा पाणी करू शकते, त्यासाठी मला मदत पाहिजे।